मग मज हरी उपेक्षिला. निरविल्यावरी म्हणजे काय असं त्या विचार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुश्री ताई महाराज की जय. सद्गुरु भगवान श्री ज्ञानदेव माऊली महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तुकाराम महाराजांचं बोलणं हे वरवर वाटतं तेवढं सोपं नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिला. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंतांची एक सवय आहे. त्यांच्याकडे सरळ जर कोणी काही गेलं ना परमार्थ मागायला तर ते देत. भगवंतांना बाकी काहीही मागा ते देतात. पण ब्रह्मविद्या किंवा परमार्थ हे त्यांचं अंतरंग आहे, त्यांचं काळीज आहे. ते काळीज ते सहजासहजी काढून कोणाच्या हातात देत नाहीत. मामा म्हणायचे की त्या भगवंतांना देव म्हणतात. कारण काय तर प्रपंचातलं काहीही मागा ते लेव म्हणतात. देवघेव प्रपंचातली ते पटकन करतात. करुणामय आहेत आणि अकारण करुणामय आहेत. म्हणजे त्यांच्या करुणेला कारणही लागत नाही. त्यांच्या मनात आलं की दिलं त्यांनी. पण परमार्थ मात्र ते असा देत नाहीत. परमार्थासाठी नियम सांगितला त्यांनी की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. सर्व धर्मान परित्यज्य, अंतःकरणाच्या सर्व वृत्ती सर्व धर्म बाजूला ठेवून या. म्हणजे काय तर थोडक्यात पूर्ण शुद्ध होऊन या, चित्त पूर्ण शुद्ध करून या, मग तुम्हाला परमार्थ. त्याशिवाय ते देत नाहीत. आता मग प्रश्न असा येतो की भगवंत तर देणार नाहीत आणि आपलं चित्त हे शुद्ध कसं होणार. आपणहून तर काही आपल्या सामर्थ्यावर करता येत नाही. कर्मयोग सांगितलाय शास्त्रांनी, बरोबर आहे की कर्मे ईशू भजावा. सांगितल्याप्रमाणे शास्त्रांनी जर कर्म केलं तर चित्तशुद्धी होते, हा नियम आहे, बरोबर आहे. पण हळूहळू हळूहळू ते मुंगीच्या गतीने. कारण असं की या कलियुगात विशेषतः कर्म देखील शुद्ध पद्धतीने करण्याचं सामर्थ्य जीवात नाही. आणि त्याच्या वासना आणि त्याचे मोह इतके असतात की सांगितलेल्या कर्मात देखील तो आणखी काहीतरी फाटे फोडून स्वतःचा स्वार्थ बघतो. एक साधी गोष्ट सांगतो. मामांकडे एकदा एक ग्रस्त आले आणि त्यांना ते साधं तक्रार सांगायला लागले की माझं अमुक काम होत नाही आहे, तमुक काम होत नाही आहे, प्रत्येक कामात अडचणी येतात वगैरे वगैरे. मामा म्हणाले की अरे तुझ्या पत्रिकेतला शनी आहे तो मुळातच दूषित असल्यामुळे आणि शिवाय तो रवीला दूषित करत असल्यामुळे हे सगळं होत आहे. आता त्यांना ती पत्रिका बघायची काही गरज नव्हती. तर म्हणाले तुला एक उपाय सांगतो त्यासाठी की दर शनिवारी मारुतीरायांच्या समोर तेलात एका पणतीमध्ये तेलवात घालून त्यांच्या समोर ठेवून तो दिवा तेवत ठेव. ये परत मारुतीरायांना नमस्कार करून प्रार्थना करून परत ये. साधा उपाय त्यांनी सांगितला. आता या एवढ्या साध्या उपायामध्ये काही कोणाला शंका असावी का. ह्या गृहस्थांनी विचारलं की ते तेल आणि दिवा संपल्यावर पणती घरी आणली तर चालेल का. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपला स्वार्थ कसा जोडतो पहा. आता हे चित्तशुद्धीचं लक्षण नाहीच आहे. अशा अशुद्ध चित्ताने जर कर्म करत गेलो, शास्त्रांनी सांगितलेलं, सद्गुरूंनी सांगितलेलं, तर चित्तशुद्ध व्हायचं कधी. तुम्हीच तर स्वतः भुजंग होऊन बसलात ना त्याच्यावर.
त्या धनावर, कसं काय चित्त शुद्ध होणार? म्हणून त्यांनी एक उपाय भगवंतांनी सांगितला, की भगवंतांनी आपलंच एक रूप निर्माण केलं आणि त्याला सद्गुरू म्हटलं. एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसं त्या परब्रह्माच्या दोन बाजू आहे, एक भगवंत आणि एक सद्गुरू. एकच आहेत दोन्ही, फक्त कार्य भिन्न. सद्गुरूंना त्यांनी ते अधिकार दिले की तुम्हाला जर करुणा आली एखाद्या जीवाची तर स्वीकार करा त्याचा आणि त्याचं चित्त शुद्ध करून त्याला ब्रह्मस्वरूप करा. तो अधिकार स्वतःकडे नाही ठेवला भगवंतांनी, तो सद्गुरूंना दिला. म्हणून तुकाराम महाराजांना हे ज्ञात असल्यामुळे ते म्हणतात की हे संत सद्गुरू यांना हा अधिकार असल्यामुळे. आता इथे लक्षात ठेवा की संत हे महात्मे असतात, भगवत स्वरूप झालेले असतात, ब्रह्मस्वरूप झालेले असतात, पण ते सद्गुरू असतीलच असं नाही. पण सद्गुरू मात्र संतही असतात आणि सद्गुरूही असतात. फरक काय असतो त्यात? जाणता आणि दाविता. जे स्वतः जाणलाय परब्रह्म पण दुसऱ्याला दाखवता ज्यांना येतं, अनुभव आणून देता येतो, ते सद्गुरू आहेत. आणि ज्यांनी नुसतंच जाणलंय त्याच्याबद्दल सांगतात ते संत आहेत. आता तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, आता हे ते कोणाला म्हणतात? ते संतांनाही म्हणतात आणि सद्गुरूंनाही म्हणतात. याचं कारण असं की सद्गुरू हे मार्ग दाखवतात, बरोबर आहे, पण संतांचं पण देव ऐकतात. तुम्ही निरवण म्हणजे आपण ज्याला म्हणतो निर्वानिरोग करणे. निर्वानिरोग करणे म्हणजे एखादा विषय धसाला लावून शेवटाला नेणं, याला म्हणतात निर्वानिरोग करणं. आणि दुर्दैवाने काय झालं, हा शब्द मृत्यूशी जोडला गेलाय. मरणाच्या शय्येवर पडलेला जेव्हा सूचना देतो की याचं अमुक करा, त्याचं तमुक करा, तेव्हा त्याला म्हटलं जातं की निर्वानिरोग केली त्यांनी सगळी. पण निर्वानिरोग करणं याचा खरा अर्थ असा की एखादी कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेणं, त्याचे सगळे भाग व्यवस्थित पार पाडणं, धसाला लावणं ती गोष्ट, त्याला म्हणतात निर्वानिरोग. तर त्या अर्थाने इथे तुकाराम महाराज संतांना किंवा सद्गुरूंना म्हणतात की महाराज तुमचं सामर्थ्य असं आहे की तुम्ही जर माझा विषय धसाला लावला ना भगवंतांपाशी, तर मग मज तो हरी उपेक्षिना. मग मात्र तुमच्या शब्दापुढे त्या हरीचंही काही चालणार नाही. कारण त्यांनी भगवंतांनी मान्यच केलंय की सद्गुरू आणि संत मला जे म्हणतील ते मी करणार. मी त्यांचा पाईक आहे म्हणतात, मी त्यांचा दास आहे म्हणतात ते. त्यामुळे भगवंतांनी जे जे अवतार घेतले ना, त्या अवतारात त्यांच्या सद्गुरूंचं सगळं ऐकलं त्यांनी. सद्गुरू सांगतील तसंच आदर्श भक्त शिष्य होते ते प्रत्येक वेळेला. आणि त्यांचं अभिवचनच आहे की या संतांनी जर मला काही सांगितलं तर मी ते करणार, मग काही का असेल. जग इकडचं तिकडं करा असं त्यांनी म्हटलं तरी मी करणार. तुकाराम महाराज म्हणतात की तुमचं ते वचनही आम्हाला माहिती आहे, कारण आमच्या सद्गुरूंनी आम्हाला ते पढवलंय. आणि सद्गुरूंचा स्वभावही माहिती आहे आम्हाला, संतांचा स्वभावही माहिती आहे. संतांचा स्वभाव किंवा सद्गुरूंचा स्वभाव हा मातृ स्वभाव आहे. ते मातेचं हृदय आहे. जरी पित्याची शिस्त असली, बापाची शिस्त असली, तरी हृदय मात्र मातेचं आहे. एखाद्यातले अवगुण जावेत, त्याचे दुर्गुण दूर व्हावेत, तो आणखी परमार्थात अग्रेसर व्हावा, या भावनेनी ते एखाद्याला चुका दाखवतात शिष्याला, किंवा त्याला रागवतातही काही तेवढ्यापुरतं. पण त्याच्या मागे भावना कशाची असते? हृदय कोणाचं असतं? तर मातेचं असतं त्यांचं. म्हणजे जसं आई आपल्या मुलाला म्हणते मेल्या इथे का कडबडतोस, बाहेर खेळ. आता मेल्या म्हणजे काय? मृत झालेल्या. कुठली आई अशी इच्छा करेल का की माझा मुलगा मरावा म्हणून? पण तेवढ्यासाठी म्हटलं तिने की इथे काय कडबडतोस, बाहेर जा. म्हणजे याचा अर्थ, त्याचा अर्थ काय ते सांगण्याचा की इथे तुला काही मिळणार नाही, इथे तुझं हित नाही, तुला बाहेर जा ना, तू तिथे खेळ, तिथे तुला आनंद मिळेल. इथे माझ्या भोवती लुडबुड करून काही मिळणार नाही तुला. तो आनंद खेळण्यात आहे तुझा, तिथे खेळ.
तसं हे सद्गुरू जरी रागवले एखाद्या शिष्याला, त्याला काही सांगितलं तरी करुणा असते त्यांची ती, त्याचं हित बघतात ते त्यात, म्हणून तसं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की अहो महाराज, तुम्ही करुणामय आहेत, तर तुमची ही करुणा गृहीत धरून मी असं मागणं मागतो की भगवंतांना माझ्यासाठी रदबदली करा भगवंतांकडे, कारण ते माझ्याकडे लक्ष देत नाहीयेत. मी काय आहे मला माहितीये, मी काय कर्म घेऊन आलोय ते दिसतच आहे माझ्या अनुभवांवरून. म्हणून पण तुम्ही जर रदबदली केली ना तर भगवंत नाही म्हणणार नाहीत, माझी ते उपेक्षा करणं. उपेक्षा करणं याचा अर्थ दुर्लक्ष करणं, त्याच्याकडे लक्ष न देणं. तो काय म्हणतोय लक्ष न देता निघून जाणं, बाजूला जाणं, किंवा तो किती बडबडू दे त्याच्याकडे लक्षच न देणं, याला म्हणतात उपेक्षा करणं. भगवंत जेव्हा उपेक्षा करतात तेव्हा सद्गुरू किंवा संत यांनी प्रार्थना केल्यावर त्याच्या तितक्याच प्रेमाने लक्ष देतात त्या जीवाकडे. पण सद्गुरूंनी जर का एखाद्या जीवाची उपेक्षा केली तर देवही लक्ष देत नाही. म्हणून परमार्थामध्ये एखाद्या जीवासाठी सगळ्यात मोठी शिक्षा, अनर्थकारी शिक्षा आणि त्याचं अकल्याण करणारी शिक्षा जर काही असेल तर ती सद्गुरूंनी त्याची केलेली उपेक्षा आहे. जेव्हा सद्गुरू बघतात की एखाद्याला जीवापाड सांगून, जीव तोडून सांगितलं तरी तो ऐकत नाही, हो हो म्हणतो, काहीच करत नाही त्याप्रमाणे, त्याची सुधारण्याची तयारीच नाही आहे, मग ते म्हणतात ठीक आहे तू तुझं कर्म, त्याच्याकडे लक्ष देत नाही. ही उपेक्षा इतकी महागात पडते त्या जीवाला की नंतर कैक जन्म गेले त्याचे तरी त्याचा उद्धार होत नाही. सद्गुरूंची उपेक्षा ही सगळ्यात भयंकर आहे. म्हणून त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे तत्परतेने वागलं पाहिजे, तिथे संशयच नको. मगाशी विषय झाला की विश्वासाचा. तुलसीदास महाराजांनी ते रामचरित मानसाच्या सुरुवातीला एक श्लोक घातला की भवानी शंकरांना मी वंदन करतो. भवानी म्हणजे पार्वती आणि शंकर, जगाचे आईबाप आहेत, ते माता पिता आहेत. तर त्यांनी म्हटलं की श्रद्धा विश्वास रूपिण, ही भवानी आहे ना पार्वती, ती श्रद्धा रूप आहे आणि हे भगवान शिव आहेत ते विश्वास रूप आहेत. अशा श्रद्धा आणि विश्वास रूप असलेल्या उभयतांना मी वंदन करतो. तर याच्यावरून लक्षात घ्या की जसे शिव आणि पार्वती मुळात एकच आहेत, भिन्नत्व कुठे आहे त्यांचं? कार्यासाठी. भगवान शिव हे निर्गुण आहेत, निराकार आहेत आणि निष्क्रिय आहेत, ते काहीच करत नाहीत. ती सत्ता आहे आणि त्यांची जाणीव, त्यांची चितिशक्ती ही पार्वती आहे, ती सगळं काही कार्य करते, ती शक्ती. म्हणूनच देव सांगतात की आम्ही काय करत नाही. याचा अर्थ ते नाही काय करत, बरोबर आहे, पण त्यांची शक्ती करते, त्यांचा संकल्प ते कार्य करतो. म्हणजे लक्षात आलं का की शिव आहेत हे स्थिर आहेत, काहीच करत नाहीत, आणि शक्ती ही सगळं काही करणारी आहे. दोन्ही प्रकार करू शकते. ती प्रपंचही वाढवू शकते एखाद्याचा माया होऊन, आणि दुसरीकडे कृपा होऊन त्याला परमार्थाकडे नेऊ शकते. तीच आहे ती कार्य करणारी. म्हणून तुलसीदास महाराज मार्मिकतेने त्या भगवतीला म्हणतात श्रद्धा आणि भगवान शिवांना म्हणतात विश्वास. कारण श्रद्धा ही बदलती असते. जरी आपल्याला दोन्हींचे अर्थ एकच वाटले तरी त्यात हा सूक्ष्म भेद आहे की श्रद्धा ही बदलती आहे. एखादा म्हणतो की माझी अमुक देवावर श्रद्धा आहे किंवा माझी अमुक सद्गुरूंवर, संतांवर माझी श्रद्धा आहे, पण याचा अर्थ त्याचा विश्वास आहे असा होत नाही. त्याची श्रद्धा उडू शकते. म्हणजे जर त्याने, आणि असं म्हणतात लोक सद्गुरूंना, देवांना पण, तुम्ही खरे असाल तर माझं अमुक कार्य होऊ दे. अरे ते खरेच आहेत ना, तू कशाला कसोटीला लावतोयस त्यांना? तुझी श्रद्धा उघडी पडते ना त्याने, तुझ्या श्रद्धेची हानी आहे, कारण शंका आली ना त्या श्रद्धेमध्ये. त्यामुळे ती श्रद्धा ही मिश्रित झाली. अशी मिश्रित झालेली श्रद्धा परमार्थाच्या दृष्टीने कधीच काम नाही करत. ती बिघडली श्रद्धा की ती प्रपंचाकडे नेते.
म्हणून पहा की असे अनेक लोक असतात की आम्ही महाराजांच्या स्वामींवरांच्या मठामध्ये दर गुरुवारी जायचं ठरवलं श्रद्धेने की आमचं अमुक एक काम होऊ दे. मी 11 गुरुवार येणार, त्यात काम झालं पाहिजे. 11 गुरुवार होऊन गेले, माझं काम स्वामी महाराजांनी केलं नाही, आता मी जाणारच नाही मठात. नुकसान कोणाचं आहे? स्वामी महाराजांना काय घेणं आहे तुमचं? बरं, आणि जे अनंत ब्रह्मांडांचे नायक आहेत ते काय नोकर आहेत तुमचे की तुम्ही त्यांना एक लिमिट द्यावी आणि त्या लिमिटमध्ये त्यांनी कार्य कर? त्यांना काय घेणं आहे तुमचं? मामाही असे होते. असं जर मामांना कोणी म्हटलं ना की इतके वर्ष किंवा इतक्या काळामध्ये अमुक गोष्ट माझी झाली नाही, आता महिनाभरात होऊ द्या, तुमची कृपा होऊ द्या. मामा म्हणायचे, काय रे तुझ्या बापाचा आम्ही काय देणं लागतो? आणि तू आमच्यासाठी काय करून थकलायस की ज्या पुण्याईच्या जोरावर तू आम्हाला असं म्हणावं? काय करून थकलायस तू? ते स्पष्ट बोलायचे काही वेळा. तर असंच आहे, ही आहे श्रद्धा, जी खिन्मे आहे खिन्मे नाही असं हिंदीत म्हणतो ना, म्हणजे क्षणात आहे क्षणात नाही, कधी आहे कधी नाही, ती आहे श्रद्धा. आणि आपली ही श्रद्धा कायम डळमळीत होणारी असते. आपली ती घट्ट कधी, जोपर्यंत आपले लाड पुरवत असतात ते आणि आपल्याला सुखातच ठेवत असतात, आपली दुःख परस्परच दूर करत असतात, तोपर्यंत आपण म्हणतो वा वा आमची श्रद्धा आहे. आणि कुठे दुःखाचा भोग वाट्याला आला की ती उडून जाते श्रद्धा, कुठे जाते माहीत नाही. एक आपले साधक आहेत, त्यांच्या मुलाला अपत्य होत नव्हतं आणि त्यांनीच त्याला परस्पर सांगितलं की म्हणाले तुला अपत्य प्राप्ती व्हायची असेल तर तू मामांच्या पोथीची इतकी पारायण कर म्हणजे तुला अपत्य प्राप्ती होईल. तेवढी पारायण त्या मुलांनी केली. केल्यानंतर अपत्याचं काही मार्ग नाही, सापडत नाही. डॉक्टरांनी तर हात टेकले होते. मग माझ्याकडे आले, मला म्हणाले मी असं असं त्याला सांगितलं, आता जर त्याचं काम झालं नाही तर त्याची तुमच्यावरची मामांवरची श्रद्धा उडेल. म्हटलं उडू दे, कारण श्रद्धा ही उडावीच लागते, तिचं काम असते, उडू दे श्रद्धा, मला काय घेणं आहे त्याचं. मग ते म्हणाले नाही हो, तो नास्तिक होईल, असं होईल तसं होईल. तर त्याला घेऊन ये. तो आला. म्हटलं का रे, तुझी श्रद्धा मामांवर अशी आहे का की माझं सगळं कामच हे करणार आणि त्यांनी नाही केलं तर ते माझे कोणी नाही, असं काही आहे का? नाही म्हणून. मग कशासाठी तुझी श्रद्धा उडते? तू असा का विचार करत नाही की त्यांची इच्छा असेल तसं ते करतील? मला काय प्रार्थना करायची ती मी केली, माझं काम संपलं, आता ते काय करतील त्यात मला आनंद मानला पाहिजे. कारण प्रत्यक्ष महात्म्यांनी देखील असं सांगितलंय की सद्गुरूंना, भगवंतांना नेहमी असं म्हणावं की राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, या यूं ही वाह हुआ है और वो भी वाह हुआ है. मला दोन्ही बाजूनी आनंदच आहे. तुमची इच्छा असेल तसं करा, जे काही असेल तुम्हाला न्याय्य वाटेल ते करा, तुमची इच्छा मला प्रमाण, असं का म्हणत नाहीस तू? मग तो गप्प बसला. म्हटलं अरे तुला हे मी सांगितलं होतं का 21 पारायण झाल्यावर तुला अपत्य प्राप्ती होईल? नाही म्हणलं आमच्या बाबांनी सांगितलं. म्हणलं बाबांवरची श्रद्धा उडली पाहिजे ना तुझी. नाही म्हणलं, मला त्यांच्या घरात राहायचंय. हे बरं आहे तुझं. ही श्रद्धा कशी असते बघा. मग त्याला मी काही गोष्टी करायला सांगितल्या, त्याला झालं फक्त तो भाग पुढचा. पण ही भानगड आहे. तर साधकाची त्या सद्गुरूंवर किंवा भगवंतांवर श्रद्धा नाही, विश्वास असावा. कारण विश्वासामध्ये अखंड भरवसा आहे जो कधीच तुटत नाही. तो विश्वास तुमच्या मताप्रमाणे चालणारा नसतो, तो त्या भगवंतांच्या किंवा सद्गुरूंच्या मताप्रमाणे चालणारा असतो, म्हणून त्याला विश्वास म्हणतात. तो कधीच बदलत नाही, तो स्थिर आहे.
म्हणून आपल्याकडे असं सांगितलं जातं ना की त्यांच्या इच्छेवर सोडा, जे काही असेल ते त्यांच्या सुखासाठी करा, त्यांच्या सुखात सुख माना. भगवंतांच्या किंवा सद्गुरूंच्या सुखात त्यांना काय आवडतं त्यात स्वतःला समाधान मानलं पाहिजे. आपण उलटं करतो. आपल्याला श्रीखंड खावंसं वाटलं की आपण आणून देवाला नैवेद्य दाखवतो. देवांनी मागितलं तुम्हाला, तुमची खाज आहे ती, तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे आहेत तुम्हाला, म्हणून देवांच्या नावाने ते करताय तुम्ही. देवांनी मागितलं का? हे नाही मागितलं. तसं आपल्यासाठी उलटा विचार करा ना की देवांना काय प्रिय आहे, माझ्या सद्गुरूंना काय प्रिय आहे. तुम्हाला याचं उत्तर एकच येईल की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला भगवंतांकडे नेतात, सद्गुरूंपाशी स्थिर करतात, त्या गोष्टी त्यांना प्रिय आहेत. तर आपल्या मनामध्ये काही येवो, आपण पहिला प्रश्न त्याला स्वतःलाच केला पाहिजे की हे मला माझ्या भगवंतांपासून सद्गुरूंपासून दूर नेणार आहे का त्यांच्यापाशी नेणार आहे. दूर नेणार आहे असं उत्तर आलं की थांबवा, करू नका तसं काही. आणि त्यांच्यापाशी नेणार आहे असं उत्तर आलं की ताबडतोब करा. हा नियम आहे साधकांसाठी. त्याने तो विश्वास हा दृढ होत जातो. आणि असा विश्वास जर दृढ होत गेला तर त्याची चित्तशुद्धी व्हायला साधनेतून तर त्याला सहाय्य होतच असतं. असा विश्वास ठेवला तर ती चित्तशुद्धी आणखी लवकर होते. कारण त्याच्यामध्ये असे त्या मनाचे भाग, विकार, त्याचे प्रपंचाकडे नेणारे हे राहत नाहीत काही. आणि अशी चित्तशुद्धी त्या भगवंतांच्या सद्गुरु रूपातून झालेल्या कृपेशिवाय होत नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही विनवल्यावर, तुम्ही माझ्या वतीने तिथे रदबदली केल्यावर, तुम्ही माझा वशिला लावल्यावर देव माझी उपेक्षा करणार नाही, त्याची मला खात्री आहे. कारण सद्गुरूंनी त्याला चित्तशुद्धीचा हमखास मार्ग दिलेला आहे. तर तो जर केला विश्वासाने तर देवांना जवळ घेणं भागच आहे, आपल्या स्वरूपात घेणं भागच आहे त्याला. म्हणून तुकाराम महाराज एकीकडे देवांचं वचन, एकीकडे सद्गुरूंचं वचन, दोन्हींची त्यांनाच आठवण करून देत त्यांना म्हणतात की मग मज हरी उपेक्षिना.